कचऱ्याचे वाढते ढीग, त्यावर भटक्या कुत्र्यांची दहशत, नाक चिमटीत आणि जीव मुठीत घेऊन जगणारे नागरिक, हे चित्र आहे कोल्हापुरातल्या सरनाईक वसाहत परिसरातलं। वाढता वाढे असं आपण वय आणि वजन याबाबत म्हणतो, परंतु इथं हे शब्द तंतोतंत लागू होतात ते कचऱ्याच्या ढिगासाठी। कचरा कुंड्यांचाच झालेला कचरा, कचरा उचलणाऱ्या गाडीचा लहरीपणा आणि त्यामुळं कचऱ्याच्या ढिगाखाली गायब होणारा रस्ता, अशी इथली परिस्थिती। पाऊस सुरू झाला आणि इथं डासांचं साम्राज्य तयार झालं। साथीचे रोग हातपाय पसरायला लागले, तरीही हे ढीग उचलण्याबाबत काहीच हालचाल नव्हती। अखेर नजरेसमोर येणारा हा कचऱ्याचा ढीग डोळ्यासमोर येऊ नये म्हणून JCBनं तसाच मागे ढकलण्यात आला। कचऱ्याची जागा बदलली, पण समस्या मात्र कायम राहिली। सिटी न्यूजनं इथल्या नागरिकांच्या तक्रारीवरून या परिसराची पाहणी केली, तेव्हा नागरिकांनी कचऱ्याच्या समस्येबाबत दिलेली माहिती धक्कादायक होती। कोंडा इथं एकच असल्यामुळे पाक ते बिजली चौकापर्यंत इकडचा सगळा कचरा आमच्या भागाला येऊन 5व्या गलीला भागाला येऊन थांबली। त्यामध्ये कचरा काढायला माणसंसुद्धा वेळेवर येत नाहीत, आलीत तर तेवढंच कचरा काढतात आणि जातात ती, म्हणून इथल्या माणसांना त्रास भरपूर आहे। आणि त्यावेळी कसं झालं, नगरसेवक इथं नसल्यामुळं ज्यादा त्रास आहे इथं, बाकी काय नाही। आणि त्यात कसं इथं लाईफस्टाईल बिल्डिंग सगळं अपार्टमेंट तीन सगळं असल्यामुळं त्यामुळे सगळ्यांचा कचरा म्हणजे इथं एकच भागाला आली, त्यामध्ये इथं कचऱ्याची माणसं काढणारे मेंबर कमी आणि कचरा टाकणारे माणसं ज्यादा आहेत इथे किती जास्त झाल्यामुळे कुत्री पण भरपूर येतात। एक दोन कुत्री नाही, झुंडची झुंड असतात कुत्र्यांची। मग सकाळी ते मॉर्निंग वॉकला जाणारी लोक किंवा स्टुडंटला वगैरे सोडणारी मुलं वगैरे जातात, तर त्यांना ते कुत्र्यांची भीती वाटल्यामुळे ते मुलं पण घाबरतात। आणि कचऱ्याचा जो कुंडी आहे, ती कुंडी आता पालथी मारलेली आहे तिथे, ते जर असली असती इथे तर मग सगळा प्रॉपर कचरा त्याच्यामध्ये गेला असता। आणि आमच्या एरियामध्ये रोज कचऱ्याची गाडी येत नाही, 2 दिवसाआड 3 दिवसाआड येते, त्याच्यामुळे कचरा साठवलेला कचरा इथेच टाकतात ना लोक, म्हणून कचऱ्याची गाडी रोज यावी, फवारणी रोज यावी। आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये डेंग्यू होतो, मग हे व्हायला नको म्हणून फवारणी आणि कचऱ्याची रोज घ्यायला यावं आणि काळजी घ्यावी। इथली अवस्था अशी आहे की या परिसराला कुणी वालीच नाही। कचरा वेळेवर न उचलून पालिका प्रशासन इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालतंय। नागरिकही बिचारे प्रशासनाचा हा अन्याय निमूटपणे सहन करतायत। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज।